पुढच्या आठवड्यात आपण पाहणार आहोत आपले टॉप 10. अरे रे रे रे, टॉप 10 नाही सिद्ध्या, 8 उरलेले 8 फक्त, दॅट्स इट. नाही नाही हा अमृता, तीच गंमत आहे. आजवर ज्या स्पर्धकांचा प्रवास तात्पुरता थांबलाय ते 10 स्पर्धक आणि आपले राखीव 3 स्पर्धक, त्यांच्यामधून विचार विनिमय करून ग्रँड मास्टर आणि मास्टर्स निवडणार आहेत 2 सर्वोत्तम स्पर्धक, जे पुढच्या आठवड्यातील टॉप 10 चा हिस्सा बनतील. ओ हम्म. चला तर मग आता बोलवूया डान्सच्या या शेवटच्या अग्नी परीक्षेत असलेल्या आपल्या 6 स्पर्धकांना. जोरदार टाळ्या. मी आता त्या मुलाचं नाव घेणार आहे ज्या मुलाचा प्रवास आज पुरता या मंचावर संपतोय, आणि त्या मुलाचं नाव आहे प्रियांशू. सुमेध, सुमित. स्वप्नील, तुम्हा दोघांचंही खूप 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 अभिनंदन. तुम्हा दोघांनाही जागा मिळतेय टॉप 10 मध्ये. तुमचा प्रवास असाच पुढे चालू राहणार आहे. तुम्ही दोघंही तुमच्या जागेवर जाऊन बसू शकता. महाराष्ट्राचा जावई बापू प्रियांशू. रोक नहीं पाना. थैंक यू जी मराठी एंड डांस मास्टर डांस. यहाँ तक पहुंचा मैं. कभी फैमिली नहीं देखी थी. यहाँ के सब लोग इतने, मैं कभी घुल नहीं पाया था इन लोगों से. जब यहाँ आया तब पता चला कि फैमिली का मतलब क्या होता है. माँ जैसी मास्टर मिली मुझे, और बहुत बहुत अरे यार, थैंक यू. प्रियांशू, ह्या मंचावरचा तात्पुरता तुझा प्रवास आज थांबलाय, पण आत्ताच आपल्या अँकर्सनी सांगितल्याप्रमाणे आपले रिकॉल एपिसोड्स आहेत. तू आशा सोडू नकोस. दिल छोटा मत करना. बहुत ही दिल को छूने वाली बात आपने कही हमको. मैं वापस आऊंगा. जोरदार टाळ्या या स्पिरिट साठी प्रियांशूच्या. प्रियांशू, तू खूप 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 चांगला डान्सर आहेस, आणि मला असं वाटतं की खूप कठीण होतं एक मराठी असून मराठी वातावरणात स्वतःला मिसळून घ्यायचं, आणि तुझ्यासाठी किती कठीण होतं त्यात ॲडजस्ट करणं, मला ह्याची पूर्ण कल्पना आहे. आणि तरी तू ते हसत हसत केलंस. ऑल द बेस्ट, आणि पटकन परत ये. बिल्कुल बिल्कुल. थँक्यू मास्टर सोनी. आणि आता मी त्या मुलीचं नाव जाहीर करणार आहे. त्या मुलीचं नाव आहे मृण्मयी आणि ऋतुजा. सिद्धार्थ, म्हणजे ग्रँड मास्टर, तुम्ही ही 2 नावं लिहिली होतीत. मला फक्त जाहीर करायचं होतं, पण याचा अर्थ कळायला नाही मला. सर्वप्रथम मी अक्षताला सांगू इच्छिते की ती सेफ असल्यामुळे
ती तिच्या जागेवर जाऊ शकते. आणि मी सर्व ऑडियन्सना आणि मास्टर्सना विनंती करते की आपल्या आजच्या टॉपर्स करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या दोघींमध्ये डिसिजन करणं खरोखरच अति कठीण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण ह्या दोघींमध्ये पुढच्या एपिसोडमध्ये एक फेस ऑफ करायला हवा. आणि माझ्या मते आपल्याबरोबर महाराष्ट्राने आपण सर्वांनी हे ठरवायला हवं की त्यामध्ये कुठली व्यक्ती ह्या 8 लोकांमध्ये आपलं स्थान पटकावू शकते. त्यामुळे ऍक्च्युली दोघींकरताही टाळ्या सुद्धा झाल्या पाहिजेत. आणि ग्रँड मास्टरच्या या फेअर थॉटसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रियांशू, ह्याच्याहून गोड मुलगा या मंचावरती मी कधीच पाहिलेला नाहीये. आणि मला असं वाटतंय प्रियांशूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कोणी तुमच्या टाळ्यांचे गुलाम असतात, कोणी तुमच्या टाळ्यांचे सम्राट असतात. गुलामाला सुद्धा तुम्ही टाळ्या देता, गुलामाला सुद्धा तुम्ही टाळ्या देता, सम्राटाला सुद्धा तुम्ही टाळ्या देता. पण गुलाम कोण आणि सम्राट कोण हे मनात अगदी पुरं पारखून घेता. तुम्हाला सगळ्यांना सांगायचे की ती वेळ आलेली आहे की आता हे शिवधनुष्य, ही जबाबदारी मला माझ्या खांद्यांवरून तुमच्या खांद्यांवरती पाठवायची आहे. त्यामुळे पुढच्या सोमवारी आमच्या बरोबर राहा, कारण महाराष्ट्राच्या माय बाप जनतेला निवडायचा आहे. महाराष्ट्राचा पहिला डान्सिंग सुपरस्टार आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये